वाढवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकेदार मसाल्यांसोबत। स्वाद कांदा लसूण चटणी, खरडा चिकन, मटन मसाला, पांढरा रस्सा मसाला, स्वाद बिर्याणी मसाला यासह 105 प्रकारचे मसाले। स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध। आजच जवळच्या दुकानदाराकडून हक्काने मागून घ्या। अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले, पलूस आणि बिटा। अंमली पदार्थ विरोधात कारवाई करा, अन्यथा पलुसकर तीव्र आंदोलन करतील। सर्वपक्षीय बैठकीत इशारा। अंमली पदार्थ विरोधात जनजागृतीसाठी बैठक सिद्धेश्वर मंदिरात संपन्न झाली। यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते। पलूस शहरातील अंमली पदार्थावर निर्बंध व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत जनजागृती करण्याबाबत चर्चा झाली। आपल्या देशाचे भवितव्य म्हणून ज्या युवा पिढीकडे पाहिलं जातं ती युवा पिढी व्यसनाच्या आहारी भटकत चालली आहे। पलूस शहरातील अनेक तरुण तरुणी चुकीच्या मार्गावर जात व्यसनाधीन बनत आहेत। पलूस शहराचे सामाजिक संतुलन बिघडत चाललं आहे। यामध्ये अनेक तरुण तरुणी अंमली पदार्थाचे व नशेचे इंजेक्शन घेत आहेत असे निदर्शनास येत आहे। त्यात भर म्हणून अंमली पदार्थ उत्पादक व विक्रेते राजरोसपणे अंमली पदार्थाची विक्री करीत आहेत। यावर अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासन डोळेझाक करीत आहे। ही अत्यंत निंदनीय बाब आहे। या संदर्भात युवा पिढीला यातून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून अंमली पदार्थ विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे। तसेच जनजागृती ठोस उपाययोजना प्रशासनाकडून राबवणं गरजेचं आहे। तरी आपल्या मार्फत युवा पिढी बर्बाद होण्यापासून वाचवण्याकरिता ठोस पाऊल उचलावीत। या संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, अन्यथा प्रशासनाविरोधात मोठं आंदोलन करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं। यावेळी क्रांती सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिगंबर पाटील, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धोंडीराम शिंदे, भाजपचे रामानंद पाटील, पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन विष्णू शिसाळ, भरतसिंह इनामदार, मुख्याध्यापक अनिल सावंत, माजी प्राचार्य BN पवार, मानसिंग इनामदार, भीमराव जाधव, डॉक्टर मिलिंद जोशी, गजानन शिंदे, विष्णू सिसाळ, शिवसेनेचे प्रशांत लेंगरे, संदीप शिसाळ, शिवाजी जाधव, श्रीकांत परमणे, दिनेश बडगुजर, रावसाहेब गोंदिल, मारुती चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी PS माळी, बळीराम पोद्दार, बाजार समिती उपसभापती संजय पवार, सूर्यकांत बुचडे, सुजय बर्गे, दिलीपराव येसुगडे, अशोक साळुंके, मिलिंद डाके, डॉक्टर अनिल जाधव, दिलीप जाधव, कपिल गायकवाड, नितीन खारकांडे, आशुतोष पाटील, प्रशांत पाटील, शैक्षणिक, व्यापार, राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते। सगळ्यांचं मनापासून धन्यवाद। आणि आज काय काय अवस्था आणि परिस्थिती आपल्या गावात, तर जे पलूस पाटा रोडला घडलं, ज्या मुलांची अवस्था होती तशी जर उद्या पलूसमध्ये आपल्या जे राहणीमान आता जे आहे सुचवलं ते राहणार नाही। कारण जसं पलूसमध्ये स्थानिक जे आहेत जे पलूसचे कार्यक्रम तयार होणार आणि आपली प्रगती अशीच खुंटत आणि ह्याच्यासाठी आपल्याला काहीतरी एक विचारधारा ठरवली पाहिजे गावाला, की ह्या विचारधारानंच गावाकडे चाललं पाहिजे। आता काय व्हावं लागलं, एक चूक माझी पण आम्ही पण मान्य करतो किंवा इथं बसलेली समाज आणि राजकीय असं समाजातले प्रमुख आहे की आम्ही पण काय करत आलो की आमची राजकीय उंची कशी वाढेल समाजात हीच बघत आलो। आम्ही असं म्हणत नाही की आमची काय जबाबदारी करणार नाही, आम्ही चूक आहे, कारण आम्ही सुद्धा या परिस्थितीत जेणेकरून आम्हाला सुद्धा इतक्या टोकाला गेल्यावर हा विषय का पोलीस प्रशासन कसं असतं तुम्हाला माहिती काम केलं, तुम्हाला खबरदारी असतं त्या दृष्टीने दुसऱ्या तुम्हाला काम केलं तुम्हाला माहीत असतं अधिकाऱ्यांना काम या ठिकाणी होते याच्यामध्ये याला तुम्ही गाठला पाहिजे असं काय काय करायचं ॲक्शन प्लॅन ठरवं म्हणता येईल। प्रबोधन करायची तर शाळामध्ये जाऊन तिथं प्रबोधन करण्याच्या दृष्टीनं अधिकार करता असेल तर ते शाळेमध्ये बघूया। आणि हे पण म्हणजे त्या हातात ज्या काही गोष्टी आहेत गोष्टी आपल्याला वागत असतो त्याला आपण सगळीच सगळीच चांगलं होईल बरोबर तुम्ही म्हणताना सिव्हिल कोणावर येईल काही सांगता येत नाही। त्या वाईट गोष्टी मध्यपर्यंत झालं